वेलकम डिअर स्टुडंट्स. आज आपण इंग्लिश स्पीकिंग क्लासेसच्या माध्यमातून प्रोव्हर्ब्स पाहणार आहोत. प्रोव्हर्ब्स. आज आपण सेइंग ज्याला आपण म्हणतो, लक्षात घ्या, सेइंग ज्याला आपण म्हणतो, नोबल थॉट्स ज्याला आपण म्हणतो, इडियम ज्याला आपण म्हणतो, हे वाक्प्रचार असतात जे प्रचलित असतात, सगळ्यांना ते ऐकलेले असतात, अर्थ गहन आणि डीप असते, कमी शब्दामध्ये त्या गोष्टी प्रभावीपणे सांगता येतात, ज्या गोष्टींचा इतरांवरती प्रभाव पडते, असे प्रोव्हर्ब्स. तर बघा, हा एक चार्ट आहे, याला देखील मी बाजूला देतो आहे, ह्या चार्टला त्याची झेरॉक्स, आणि याचं मराठीत इंग्रजीचे ट्रान्सलेशन आपल्या मराठी भाषेमध्ये, मातृभाषेमध्ये कळायला पाहिजे. म्हणजे एकंदरीत इंग्रजीच्या माध्यमातून आपल्याला त्याचा अर्थ मराठीत काय होते, जे तुम्हाला दुसरी भाषेत असेल त्याच्यामध्ये मग करता येईल, हिंदीमध्ये करता येईल. एकंदरीत 1 से 5 सुविचार जे आहेत ते बोर्डवरती लिहायला गेलं तर घंटाभरातही होणार नाही, आणि म्हणून त्याच्यातलं मी फक्त तुम्हाला वाचन करून सांगतो आहे. वाचन माझे हे तर सगळे मला तोंडपाठ नंबर वाईज आहेत, तुम्ही देखील माझ्यासारखंच नंबर वाईज नाही, परंतु कमीत कमी जे जे अत्यंत महत्त्वाचे आहेत वास्तविक पाहत असे 1 से 5 सुविचार सगळेच महत्त्वाचे आहेत. संपूर्ण सुविचार जीवनावर आधारित आहेत. जर एकंदरीत तुम्ही सुविचार लर्न केल्या, पाठांतर केल्या, तर दररोज तुम्हाला एक ना एक सुविचारांचा अनुभव यायला लागेल. अनुभव जसं जसं येत जाईल तसं तसं तुम्हाला त्या सुविचारांपासून आनंद मिळत जाईल. म्हणजेच एकंदरीत हे जे सुविचार आहेत हे तुम्हाला जीवनभर साथ देणारे आहेत, जन्मभर साथ देणारे आहेत. तुम्ही कितीही मित्रमंडळी, रिश्ते नाते, जे काही लाईफ पार्टनर, सगळ्या गोष्टी पाहाल तुम्ही, परंतु आपण पाहतो ज्ञानासारखा पवित्र आणि शुद्ध साथ देणारा अशी जगात दुसरी गोष्ट नाही. आणि म्हणून जर तुम्ही शहाणे बनल्या आणि खऱ्या ज्ञानाचा अर्थ कळलं तर सगळं तुमच्याच आहे. मग सारी दुनिया आप ही की है. भले समझने वाले शत्रु समझेंगे, आप किसी को शत्रु नहीं, शत्रु को भी मित्र बनाएंगे. तर अशा प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत सुविचारामध्ये, तर एक एक सुविचाराकडे आपण वळू की असे कोणते सुविचार आहेत. जरी यापेक्षी मी झेरॉक्स बाजूला दिलेली असली तरी देखील तुम्हाला प्रत्यक्षात श्रवणच्या माध्यमातून, म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून, पाहण्याच्या माध्यमातून, एकंदरीत लिहिण्याच्या माध्यमातून आणि चिंतन विचार करण्याच्या माध्यमातून हे प्रभावी साधन आहे अभ्यासाचं. म्हणून अभ्यासाकडे माणसाने जीवनभर लक्ष दिलं पाहिजे. परंतु आपण काय करतो, शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाचा उपयोग आपण आपल्या व्यवहारात किंवा आपल्या जीवनात करत नाही, आणि एकंदरीत समोरच्याही अत्यंत महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, जीवनभर माणूस क्षणाक्षणाला शिकणाऱ्या भरपूर गोष्टी आहेत, न संपणाऱ्या आहेत. 1 जन्मात का 10 जन्मातही न संपणाऱ्या आहेत. परंतु ज्ञानाकडेच माणूस, आजच्या आधुनिक काळातला माणूस दुर्लक्ष करतो आहे, आणि टाइमपास आणि यंत्राला घेऊन माणुसकीचा धडा संपवून आपण त्या यंत्राच्या सोबत जास्त राहतो आहे. धनसंपत्तीच्या पैशाचाच विचार करतो आहे, त्याचा विचार न करता या प्रोव्हर्ब्सचा विचार करायचा आपल्याला. आता
या प्रोवर्बमध्ये सगळ्यात पहिल्यापासून तर 105 सुविचार एकाच पेजवरती लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही वाटल्यास तर एखाद्या रजिस्टरवरती 2, 4, 5 पेजमध्ये लिहून टाकायचा. 5 मिनिटं तुम्हाला मी समजून दिलेले भाषण प्रवचन याच्यासाठी आहे की कोणती गोष्ट करण्यासाठी आपल्यामध्ये डिटर्मिनेशन असलं पाहिजे, दृढ संकल्प असलं पाहिजे. त्यासाठी मी तुमचं मनोबल वाढवण्याचा आणि तुमचं दृढ संकल्प तेच कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट यूज पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. अम्ब्रेला कांट स्टॉप द रेन बट मेक अ स्टॅन इन रेन. कॉन्फिडन्स मे नॉट ब्रिंग सक्सेस बट यूज पॉवर टू फेस एनी चॅलेंज इन लाईफ. हा सुविचार नाही याच्यामध्ये. आता सगळेच सुविचार याच्यात राहतील असं नाही आहे, परंतु जेवढे आहेत तेवढे जरी तुम्ही लर्न केला तरी भरपूर आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि जीवनभर तुम्हाला साथ देणारे आहेत. विद्यार्थ्यांनी, पालकांनी, शिक्षकांनी देखील या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना, जे शिक्षक असतील त्यांनी आणि पालक असतील त्यांनी आपल्या मुलाला, आणि शिक्षक असतील त्यांनी विद्यार्थ्याला एकंदरीत चांगल्या विचाराच्या संगतीमध्ये ठेवायला पाहिजे. सुसंगती, जशी संगती महत्वाची आहे तशी विचाराची संगती देखील महत्वाची आहे. चला तर आता हे सगळे सुविचार मी तुम्हाला आरामात 105 सुविचार तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये मी बसून सांगतो आहे. तर पहा, याच्यातला जो पहिला सुविचार आहे ॲज यू सो सो शॅल यू रीप. ॲज यू सो यापूर्वी मी दिले होते फास्ट गतीनं, परंतु आता मात्र ते तुमच्या डोक्यावरून गेले असतील. खूप दिवस झाले दिले होते ते. आता मात्र तुम्हाला आरामात एक एक गोष्ट समजायला पाहिजे आणि तुमच्या माइंडमध्ये सेट व्हायला पाहिजे. तर सेट युअर गोल्स हाय अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर समोर आहे त्याच्यामध्ये 64 नंबरचा थॉट्स आहे तो. तर ठीक आहे. ॲज यू सो सो शॅल यू रीप. जसे पेराल तसे उगवेल. पहिलाच थॉट्स आहे. जसे कराल तसे भराल. जे द्याल तेच मिळेल, हे लक्षात ठेवायचं आहे. निसर्गाचा नियम आहे गहन अर्थ. ठीक आहे. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. पहा, जरी हा पेज मी तुम्हाला बाजूला दिला असला तरी त्याचं वाचन कसं करायचं, स्पष्टपणे एक एक वाक्य बोलायला आपण शिकलो पाहिजे. इंग्रजी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक एक शब्द आणि शब्दांपासून वाक्य कसे बनवायचे आणि ते बोलायचे कसं, त्याकडे आपण विशेष लक्ष दिलं पाहिजे. त्याच्या हँडरायटिंगकडे लक्ष दिलं पाहिजे. अनेक अशा गोष्टी आहेत. भरपूर तुम्हाला फायदा मिळणार आहे. ज्या गोष्टी आपण वाटेल तेवढा पैसा खर्च करून इंग्रजी आणि बऱ्याच गोष्टी शिकत नाही, त्या मी तुम्हाला फुकटात देत आहे. माझा उद्देशच तो आहे, गेल्या 15 वर्षापासून त्या ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये मी व्यवसाय करणार नाही आणि जे काही फी घेतली जाते ते तुमच्यासाठीच वापरली जाते आणि समोरही वापरण्यात येईल. ठीक आहे. तर आता आपण सुविचाराकडे लक्ष देऊ. सेकंड सुविचार आलेला आहे. ऑल दॅट ग्लिटर इज नॉट गोल्ड. चकाकणारे सारे सोने नसते. थर्ड नंबरचा आहे ब्युटी इज ओनली स्किन डीप. ब्युटी इज ओनली स्किन डीप. सौंदर्यापेक्षा चरित्र श्रेष्ठ. अ बर्ड इन हँड इज वर्थ टू इन द बुश. हातचे सोडून पडद्याच्या पाठीमागे लागू नये. अ बॅड वर्कमन ब्लेम हिज टूल्स. नाचता येणं अंगण तेळा. म्हणजेच एखादा ज्याला काम करता येत नाही, परंतु तो स्वतःला दोष न देता जे इन्स्ट्रुमेंट असतात, टूल्स असतात, अवजार असतात, त्यांना दोष देतो. परंतु याचे वेगवेगळे अर्थ कोणत्या अर्थानं होतात त्याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. शब्दशः याचा अर्थ करायचा नाही आहे. त्यांचा ठरलेला अर्थ आहे विशिष्ट शब्दसमूहाचा, त्याकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. बार्किंग डॉग सेल्डम बाईट. 6 नंबरचा आहे. इथं भोकणारे कुत्रे काटते नाही, आणि की जो भोंगते वो काटते नाही, असं नाही होत. तर गरजेल ते पडेल काय, शब्दाप्रमाणे कळालं तर तसा होईल, परंतु तसा नाही आहे. त्याचा अर्थ वेगळ्या पद्धतीनं समजून घ्यायचा. जसं ॲज यू सो सो शॅल यू रीप सांगितलं त्या पद्धतीनं. तर गरजेल ते पडेल काय. कट युअर कोट. आता सगळ्या गोष्टींचं, प्रत्येक सुविचारांचा मी असं वेगवेगळ्या अर्थानं सांगणार नाही. आता सरळ सरळ मी तुम्हाला शॉर्ट फॉर्ममध्ये एक एक सुविचाराचा वाचनाने त्याचा अर्थ सांगतो आहे, लक्षात घ्या. कट युअर कोट अकॉर्डिंग टू युअर क्लॉथ. अंथरून पाहून पाय पसरावं. द चाइल्ड इज फादर ऑफ द मॅन. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात,
डिस्टन्स लेंड्स enchantment टू द व्ह्यू. दुरून डोंगर साजरे. अ ड्राउनिंग मॅन कॅचेस ॲट अ स्ट्रॉ. बुडत्याला काठीचा आधार. एव्हरी हाऊस हॅज इट स्केल्टन. घरोघरी मातीच्या चुली. द हँड दॅट रॉक्स द क्रॅडल रूल्स द वर्ल्ड. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारे. ही हुम गॉड स्टेअर्स सेफली. देवतारी त्याला कोण मारे. इट्स नो यूज क्राईंग ओव्हर स्पिल्ट मिल्क. होऊन गेलेल्या गोष्टीवर पश्चाताप करून काही फायदा नाही. इट टेक्स टू मेक अ कॉरल. एका हाताने ताळी वाजत नाही. लेट बायगॉन्स बी बायगॉन्स. झाले गेले विसरून जावे. अ लेपर्ड कांट चेंज इट्स स्पॉट्स. कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडे. त्याचा अर्थ वेगळा होईल शब्दशः. आता तुम्ही पाहायचा सगळ्या गोष्टी करत असताना वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या डायरेक्शनने तुम्ही अभ्यास करायचा. लिसन टू पीपल बट ओबे युअर कॉन्सन्स. ऐकावे जनाचे करावे मनाचे. मनी डझन ग्रो ऑन ट्रीज. पैसे झाडाला लागत नाही. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज शोधाची जननी आहे. नो पेन्स नो गेन्स. नो पेन्स नो गेन्स. कष्टाशिवाय फळ नाही. वन गुड टर्न डिझर्व्स अनादर. तर उपकाराची फेड उपकारानेच होते. शॅलो वॉटर मेक्स मच नाईज. उतळ पाण्याला खळखळाट फार. देअर इज नो रोज विदाउट अ थॉर्न. काटे वाचून गुलाब नाही. ट्रूथ विल बी आउट. सत्याला वाचा फुटते. अ वर्ड टू द वाईज इज सफिशंट. शहाणाला शब्दाचा मार. वेअर देअर इज अ विल देअर इज अ वे. इच्छा तिथे मार्ग. वेल बिगन इज हाफ डन. वेल बिगन इज हाफ डन. कामाची सुरुवात चांगली झाली की अर्धे काम फत्ते. वी शुड ऑलवेज फॉलो ऑनेस्टी. हमें हमेशा ईमानदारी का पालन करना चाहिए. गॉड इज क्रिएटर ऑफ दिस वर्ल्ड. इस संसार का निर्माता ईश्वर है. इवन क्रुएल हार्ट मेल्ट्स बिफोर लव. प्रेमाच्या समोर क्रूर राक्षस भयानक शैतान भी पिघल जाते हैं. क्रूर हृदय भी पिघल जाते हैं. वी शुड नेवर बी प्राउड ऑफ आवर स्ट्रेंथ. हमें अपने ताकत पर कभी भी घमंड नहीं करना चाहिए. वी शुड टेक इंस्पिरेशन फ्रॉम द लाइफ ऑफ साइंटिस्ट. वैज्ञानिकों के जीवन से हमें प्रेरणा लेनी चाहिए. वी शुड कीप आवर थिंग्स एट अ राइट प्लेस. हमें अपनी चीजें सही स्थान पर रखना चाहिए. इट इज द ड्यूटी ऑफ ऑल ऑफ अस टू मेंटेन आवर इंडिपेंडेंस. हमें अपनी स्वतंत्रता को बरकरार रखना चाहिए. जैसा कि कल का 15 अगस्त जो हमने मनाया है, अपनी स्वतंत्रता को मनाया है, बरकरार रखने के लिए हम हर साल 15 अगस्त को मनाते हैं, 26 जनवरी को मनाते हैं. तो उसी के ऊपर ये थॉट्स है. वी शुड लर्न गुड थिंग्स फ्रॉम एवरीवन. हमें अच्छी शिक्षा कोई भी अच्छी शिक्षा दे, हमें अवश्य ग्रहण कर लेना चाहिए. वी शुड ऑलवेज हेल्प ईच अदर. हमें हमेशा एक दूसरे की मदद कर लेना चाहिए. वी शुड लर्न फ्रॉम नेचर. हमें प्रकृति से सीख लेनी चाहिए. हार्ड वर्क गिव्स अस बेस्ट रिजल्ट. मेहनत का फल मीठा होता है. वी शुड नॉट टीच अदर्स. हमें किसी को भी तंग नहीं करना चाहिए. नो रिलीजन इज ग्रेटर देन नेशनलिज्म. राष्ट्र धर्म से बढ़कर कोई धर्म नहीं होता है. नॉलेज नेवर गोज इन वेन. विद्या कभी बेकार नहीं जाती है. लॉन्ग लिव सोल्जर एंड फार्मर. लॉन्ग लिव सोल्जर एंड फार्मर. जय जवान जय किसान. अ ट्रू विनर इज वन हु विन्स द हार्ट ऑफ पीपल. सच्चा विजेता वही होता है जो लोगों को दिल को जीतता है. ट्रू एज्युकेशन इज बिल्डिंग अप कॅरेक्टर अँड अंडरस्टँडिंग ऑफ ड्युटी. आता मला सगळे तोंडपाठ असल्यामुळे मी फास्ट बोलतो आहे, तुम्हाला वेळ लागेल, तर लर्न करा तुम्ही. ट्रू एज्युकेशन इज बिल्डिंग अप कॅरेक्टर अँड अंडरस्टँडिंग ऑफ ड्युटी. सच्ची शिक्षा चरित्र निर्माण और कर्तव्य बोध है. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वश्रेष्ठ गुरु आहे. स्लो अँड स्टेडी विन्स द रेस. सावकाश पण सातत्याने काम करणारा यशस्वी होतोच. स्पेअर द रॉड अँड स्पॉइल द चाइल्ड. योग्य वेळी छडीचा उपयोग टाळाल तर मुलांना बिघडवाल. द प्राइज ऑफ सक्सेस इज हार्ड वर्क. यशाची किंमत म्हणजे मेहनत. तोच हार्ड वर्क गिव्स अस बेस्ट रिझल्ट.
सिंपथी फॉर द पुअर, द डाऊन टॉडन, इवन अँड टुडे, धिस इज अवर मोटो. 50 नंबरचा थॉट्स आहे हा. सिंपथी फॉर द पुअर, द डाऊन टॉडन, इवन अँड टुडे, धिस इज अवर मोटो. तर सर्वांप्रती सहानुभूती, सबके प्रति सहानुभूति रखना, यह हमारा दिस इज और मोटो, यह हमारा नारा है, घोष वाक्य है, यह हमारा घोष वाक्य है. इन हेल्पिंग द वर्ल्ड वी रियली हेल्प अवर सेल्व्स. संसार की मदद करने से वास्तव में हम अपनी ही मदत कर लेते हैं. पहा, मराठी, हिंदी, इंग्लिश सगळं मिक्स आहे. तिन्ही भाषावरती माझा प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न आहे. मराठीवरती तर आहेच. हां, 52 नंबरचा, ही हु नोज हाउ टू सर्व नोज हाउ टू रूल. जो सेवा करना जानता है वही राज्य करना जानता है. द इजिएस्ट वे टू मेक अवर सेल्स हैप्पी इज टू सी दैट अदर्स आर हैप्पी. इतर सारे सुखी हो ऐसी भावना रखना, अपने विचार रखना. इसी में अपनी भलाई है, इसी में हमारा सुख है. देयर इज नो हायर वर्च्यू देन चैरिटी. दान धर्म से बढ़कर कोई धर्म नहीं होता है. इन टूथ वन स्टेप एट ए टाइम इज नॉट टू डिफिकल्ट. एका वेळी एक कदम चालणं काही कठीण काम नाही. एव्हरीवन हॅज अ फेअर टर्न टू बी ॲज ग्रेट ॲज ही प्लीजेस. हवं तेवढं प्रत्येकाला महान बनण्याची समान संधी आहेच. ही हू आस्क अ क्वेश्चन इज अ फुल फॉर 5 minutes. ही हू डज नॉट आस्क अ क्वेश्चन इज अ फुल फॉर एव्हर. प्रश्न विचारणारा 5 मिनिटासाठी मूर्ख असतो, तर प्रश्न न विचारणारा फॉर एव्हर नेहमीसाठी मूर्ख असतो. म्हणून प्रश्न विचारून मूर्ख बना. गोल्स दॅट आर नॉट रिटन डाऊन आर जस्ट विशेस. लिहून न काढलेले ध्येय केवळ इच्छा असतात. इट्स काइंड ऑफ फन टू डू द इम्पॉसिबल. असंख्य गोष्ट करण्यात एक प्रकारची मजाच असते. द रिअल रिस्क इज डुईंग नथिंग. खरी जोखीम म्हणजे काहीच न करणे. हो आहे. एकदम चुपचाप सकाळ उठल्यापासून सायंकाळपर्यंत शांत आणि स्वस्थ बसून पाहावर काय स्थिती होईल. सगळ्यात मोठी जोखीम आहे. मला बसता येतो मात्र, कारण की मी 15 वर्षापासून प्रॅक्टिस केली. आता हे व्हिडिओ बनवण्यासाठी मला बोलावं लागतं. अदरवाईज मोहन धारण करून गप्पा गोष्टी करणं त्याही मी बंद केलेलं आहे. आता मी जे काय बोलतो आहे ते तुम्हाला थोडंसं ज्ञानाची प्राप्ती व्हावी. जे मला मिळालेलं आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळावं त्यासाठी. तर रिअल रिस्क इज डुईंग नथिंग. खरी जोखीम म्हणजे काहीच न करणं. सगळ्यात महत्त्वाचा थॉट्स आहे. लिहून ठेवा आपल्याकडे, पाठांतर करा. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, हा खूप महत्त्वाचा आहे. 61 नंबरचा, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज टू नो दॅट यू कॅन डू इट. तुम्ही करू शकता. हो, तुम्ही करू शकता हे माहीत असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. बिलकुल आहे. पीपल विथ गोल सक्सीड बिकॉज दे नो वेअर दे आर गोईंग. लक्षात ठेवायचं आहे. पीपल विथ गोल सक्सीड बिकॉज दे नो वेअर दे आर गोईंग. ध्येय असलेल्या लोकांना माहीत असते ते कुठे जात आहेत. ते कुठे जात आहेत ज्यांना माहीत आहे तेच ध्येय यशस्वी करू शकतात. द वर्ल्ड कांट इज नॉट इन द सक्सेसफुल मॅन्स व्होकॅब्युलरी. यशस्वी माणसाच्या शब्दसंपत्तीत सकत नाही हा शब्द बिलकुल नसतो. पहा, मी याचा अर्थ सांगत आहे. मागे अर्थ दिलेला आहे, विना पाहून सांगत आहे. तुम्ही झालेल्या मी जे सांगतो आहे त्या बरोबर आहे की नाही ते तुम्ही तपासून पहा, आणि चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करा. त्याची चर्चा करत बसू नका, दुरुस्त करायचं. तर नंतरचं आहे जो मी म्हटलं होतं, सेट युअर गोल्स हाय अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर. 64 नंबरचा तो आलेला आहे. सेट युअर गोल्स हाय अँड डोंट स्टॉप अंटिल यू गेट देअर. याचा अर्थ आहे की ध्येय उंचा ठेवा आणि तिथे पोहोचेपर्यंत थांबू नका. द ओनली डिफरन्स बिटवीन ड्रीम्स अँड अचिव्हमेंट्स इज हार्डवर्क. स्वप्न आणि प्राप्तीमधील एकमेव फरक म्हणजे हार्डवर्क, कठीण परिश्रम. देअर इज ओनली वन वे टू फेल अँड दॅट इज टू क्विट. नेहमी आम्ही मुलांना सांगतो, देअर इज ओनली वन वे टू फेल अँड दॅट इज टू क्विट. अपयशी होण्याला एकच कारण आहे, सोडून देणे. हाफ नॉलेज इज वेज, सोडून देणे. म्हणून सोडू नका, कोणती गोष्ट पूर्ण करा. नन ऑफ द सिक्रेट ऑफ सक्सेस विल वर्क अनलेस यू डू. कोणत्या यशाचे रहस्य हे काय आहे, तर कृती केल्यावरतीच ते
यशस्वी होते म्हणजे समजून येते. नन ऑफ द सिक्रेट ऑफ सक्सेस विल वर्क अनलेस यू डू. तर कृती केल्याशिवाय कोणत्याही रहस्याचे, कोणत्याही यशाचे रहस्य कळत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. होप डझंट गॅरंटी एनिथिंग, हार्डवर्क डज. होप कशाची गॅरंटी देत नाही, मेहनत देते. इट टेक्स 20 years टू मेक अन ओव्हरनाईट सक्सेस. इट टेक्स 20 years टू मेक अन ओव्हरनाईट सक्सेस. यशस्वी होण्यासाठी, एका रात्रीतून यशस्वी होण्यासाठी 20 वर्ष लागतात. याचा अर्थ असा आहे, सांगून देतो, महत्वाचा आहे की 20 वर्ष मेहनत केल्यानंतरच्या रात्रीतून माणूस यशस्वी होते. आता गेल्या 15 वर्षापासून ध्यान, साधना, तपश्चर्या, अभ्यास, सगळ्या ज्या गोष्टी केल्या, तेव्हा मी असं बोलतो. पहिल्याच वेळेस सुरुवातीलाच नाही बोललो मी, असं बोलायचा, परंतु ते परिपक्व विचार नव्हते जे आज दिसत आहेत तुम्हाला. 70 नंबरचं आहे, द ओनली प्लेस सक्सेस कम्स बिफोर वर्क इज इन द डिक्शनरी. तर द ओनली प्लेस सक्सेस कम्स बिफोर वर्क इज इन द डिक्शनरी. तर लक्षात ठेवायचं आहे, असा प्लेस आहे की मेहनतीच्या आधी, परिश्रमाच्या आधी येस म्हणजे आपण यशस्वी होऊ, असं यशस्वी माणसाच्या डिक्शनरीमध्ये तो शब्द असते. मागच्या वेळेस आपण डिक्शनरीचा शब्द पाहिला, तो वेगळा आहे. म्हणजेच द वर्ड कांट इज नॉट इन द सक्सेसफुल मॅन्स व्होकॅब्युलरी. शब्दांच्या साठ्याबद्दलचा होता तो. तुम्ही पुन्हा पुन्हा ह्या गोष्टी पाहाल तर तुमच्या लक्षात येतीलच. पीपल रिअली सक्सीड अनलेस दे ओपन इन व्हॉट दे आर डुईंग. पीपल रिअली सक्सीड अनलेस दे ओपन इन व्हॉट दे आर डुईंग. याचा अर्थ असा आहे, करत असलेल्या कामाची मजा लुटल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. करत असलेल्या कामाची मजा लुटल्याशिवाय यशस्वी होता येत नाही. यू कॅन हॅव एनिथिंग इन लाईफ इफ यू विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग एल्स फॉर इट. लक्षात घ्या, यू कॅन हॅव एनिथिंग इन लाईफ इफ यू विल सॅक्रिफाईस एव्हरीथिंग एल्स फॉर इट. तुम्ही जीवनात कोणतीही गोष्ट मिळवू शकता, त्यासाठी इतर गोष्टींचा त्याग करावा लागतो. टू लर्न यू हॅव टू लिसन, टू इम्प्रूव्ह यू हॅव टू ट्राय. शिकण्यासाठी ऐकावं लागतं आणि सुधारण्यासाठी प्रयत्न करावा लागतं. हा देखील थॉट सगळ्यात पहिल्या दिवशी आम्ही विद्यार्थ्यांना लर्न करावा लावतो. इट्स बेटर टू लाईट अ कॅन्डल दॅन कर्स द डार्कनेस. अंधाराला बोल घालण्यापेक्षा मोमबत्ती पेटवलेली चांगली. एव्हरीथिंग यू वॉन्ट इज ऑन द अदर साइड ऑफ फिअर. तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट भीतीच्या दुसऱ्या बाजूला आहे. फर्स्ट दे इग्नोर यू, देन दे लाफ ॲट यू, देन दे फाईट यू, देन यू विन. म्हणजे पहिल्यांदा लोक इग्नोर करतात, दुर्लक्ष करतात, नंतर ते तुमच्यावर हसतात, नंतर ते तुमच्यासोबत लढतात, परंतु शेवटी नंतर तुम्हीच जिंकता, असं त्याचा अर्थ आहे. बिगिन अगेन धिस टाइम मोर वाईजली. पुन्हा सुरुवात करा, परंतु यावेळेस सुज्ञपणे, शहाणपणाने करा. डोंट थिंक प्रॉब्लेम, थिंक अपॉर्च्युनिटी. संधीचा विचार करा, समस्यांचा विचार करू नका. रीडिंग मेक द फुल मॅन कॉन्फिडन्स, रेडी मॅन रायटिंग अँड एक्झॅक्ट मॅन. रीडिंग मेक द फुल मॅन. वाचनानं माणूस परिपूर्ण बनतो. कॉन्फिडन्स रेडी मॅन, बोलल्यानं तत्परता येते. अँड रायटिंग अँड एक्झॅक्ट मॅन, आणि लिहिल्यानं अचूकपणा येतो. एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट. तर एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट. युक्तीपेक्षा कृती महत्वाची असते. एक्झाम्पल इज बेटर दॅन प्रिसेप्ट म्हणजे बोलण्यापेक्षा एक्झाम्पल म्हणजे आपली कृती महत्वाची असते, हा त्याचा अर्थ आहे. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी. छानच आहे, बहुत मस्त आहे. पहा, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. आज 100 वेळा नाही, हजारो वेळा हे सुविचार माझ्याकडून निघालेले आहेत, परंतु पुन्हा अजून त्याकडे लक्ष गेल्यानंतर, बिना पाल्यानं बोलणं ते वेगळं, आणि लक्ष गेल्यानंतर तो आपोआप येणं आणि त्याचा आनंद मिळणं तो वेगळं. तर पहा, मला आनंद मिळतो आहे 1000 वेळा वाचल्यानंतर, हे पाठांतर केल्यानंतर, हे तुम्हाला नाही मिळणार का? मिळणार, बिलकुल मिळणार. फक्त तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. लवकर निजे लवकर उठे तया आरोग्य धन संपत्ती भेटे, ज्ञान भेटे. छान. हेल्थ इज वेल्थ, आरोग्य हीच संपत्ती. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तर प्रामाणिकपणा हेच सचोटी आहे, हेच काय आहे तर पॉलिसी आहे. लुक बिफोर यू लिव्ह.
कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी विचार करावा. मेनी हँड्स मेक लाईट वर्क. अनेकांच्या सहकार्याने काम हलके होते. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. तर बुद्धीच्याही पलीकडे, नेचरच्याही पलीकडे, आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड. तर अत्यंत महत्त्वाचं आहे. नेचरबद्दल, आपल्या दृष्टीबद्दलच्या याच्यात विचार दिलेला आहे. नाही समजलं तुम्ही तिथून मराठी चार्टवरून किंवा ते ट्रान्सलेशनवरून पाहून घ्या पुन्हा पुन्हा. आपल्याला आपल्या भाषेमध्ये कळायलाच पाहिजे सगळं. प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. इथं प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण होतो, परिपूर्णता येते, परफेक्ट होतो, पूर्ण होतो. म्हणून प्रॅक्टिस करायचं. काही काही गोष्टी नाही समजल्या, नुसतं प्रॅक्टिस करत राहा. एक नाही दिवस त्या गोष्टी समजतील. पक्क सरावच होऊन जाईल, आपोआपच तुम्ही त्या करायला लागाल. होय, मलाही झालेलं आहे असंच. बऱ्याचशा गोष्टी नाही समजल्या, प्रॅक्टिस करत राहिलो, आज त्या गोष्टी समजलेल्या आहे. अजूनही ज्या गोष्टी समजत नाही त्यांचं मी प्रॅक्टिस करतो. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपचारापेक्षा प्रतिबंध बरा. टिट फॉर टॅट, जसाच तसे. टू ऑर इच ह्युमन. चुकणे हा मनुष्य धर्म आहे. युनियन इज स्ट्रेंथ. युनियन इज स्ट्रेंथ. तर आपली एकता हेच बल आहे. टाइम अँड टाईड वेट फॉर नन. वेळ कोणासाठी थांबत नाही. बी द बेस्ट, सर्वोत्तम बना. डोंट लिव्ह टू इट. खाण्यासाठी जगू नका. डू गुड हॅव गुड. कर भला सो भला. बी पोलाइट टू ऑल. सर्वांशी नम्रपणे वागा. डोंट वेस्ट टाइम ॲज टाइम इज मनी. वेळ वाया घालवू नका, कारण की वेळ म्हणजे पैसा आहे. ओबे युअर एल्डर्स. ओबे युअर एल्डर्स. तर मोठ्यांना मान द्या, एल्डर्स लोकांना. ओबे युअर एल्डर्स. मोठ्यांना मान द्या. गिव्ह अप लेझीनेस. तुमच्यातला आळशीपणा सोडा. असिस्ट दोज हू नीड असिस्टन्स. गरज असलेल्यांना मदत करा. देअर इज नो रोज. झालेलं आहे. समोरचा 101 नंबरचा आहे. देअर इज नो सेम. देअर इज नो सेम इन feeling अगेन अँड अगेन. The only simple thing is you are feeling again and again by making the same mistake. So don't repeat your mistake. Create new plans to replace them. असं आहे. छान सुविचार आहे. There is no shame in feeling again and again. तर चूक करणे म्हणजे चूक झालेली आहे, त्याच्यात लाजण्यासारखं काही नाही आहे. The only simple thing is you are feeling again and again by making the same mistake. मग लाजण्यासारखं काय आहे? तुम्ही जे चूक करत आहात ती एकच चूक करता, दुसरी नाही. दुसरी केली तर ठीक आहे, परंतु एकच तीस चूक तुम्ही करत आहात. याच्यात मात्र लाजण्यासारखी गोष्ट आहे की नाही? आहे. मूर्खपणा आहे. अरे एकदा सांगितलं, दुसऱ्यांदा सांगितलं, तिसऱ्यांदा 10 वेळा तीच चूक करायची नाही, हा पागलपणा आहे. तर द ओनली सिम्पल थिंग इज यू आर फिलिंग अगेन अँड अगेन बाय मेकिंग द सेम मिस्टेक. सो डोंट रिपीट युअर मिस्टेक. म्हणून पुन्हा ती चूक करू नका. डोंट रिपीट युअर मिस्टेक्स. क्रिएट न्यू प्लॅन्स टू रिप्लेस देम. आणि म्हणून योजना तयार करा आणि त्या ठिकाणी योजना तयार करून ते चूक होणार नाही असं प्लॅनिंग करा, अशी योजना करा. हा त्याचा अर्थ आहे. 101 नंबरचा मोठा थॉट्स आहे. The secret of man's success in this life is to understand God's creation plan and map out his life accordingly. तर पहा, या जीवनात यशस्वी होण्याचे रहस्य म्हणजे काय आहे? तर ईश्वराच्या निसर्गाच्या नियोजित शक्तीला अनुसरून त्या गोष्टी समजून घेणं आणि त्यानुसार आपल्या जीवनाचे प्लॅनिंग करणं. तर याच्यात खरं रहस्य आहे. यशाचं सक्सेस ऑफ मॅन्स आहे. तर द सिक्रेट ऑफ मॅन सक्सेस ह्या सुविचारामध्ये दडलेलं आहे. ते ईश्वराच्या निसर्ग नियमाला समजून आपण जरी कृती केली तर आपल्याला यश 100% मिळणार, असं त्याचा अर्थ आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा अजून 103 नंबरचा जो थॉट्स आहे, लेझीनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. लेझीनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर फ्रेंड दॅन हार्ड वर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुईंग इट. तर ठीक आहे, आता या सुविचारामधून मला तसं आता मी कम्फर्टेबल आरामात बसलो, परंतु नाही, कम्फर्टेबल बसायचं नाही आहे, कारण की आळशीपणा हा माणसाचा खरा शत्रू आहे. म्हणून मी उठलो आहे कशासाठी?
त्याच्यासाठी की तुम्हाला उठवण्यासाठी, जागे करण्यासाठी. तर लेझिनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर पेन दॅन हार्ड वर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुईंग इट. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? तर ठीक आहे, मला माहीत आहे वेळ जास्त झालेला आहे, परंतु वेळ जरी जास्त झाला असला परंतु जीवनाच्या ज्ञानासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागणार आहे. एक लक्षात ठेवायचं आहे, लेझिनेस इज द बिगेस्ट एनिमी इन द बॉडी. देअर इज नो बेटर पेन दॅन हार्ड वर्क. वन डज नॉट रिमेन सॅड आफ्टर डुईंग इट. तर याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये आळस हा आपला खरा शत्रू आहे. तर देअर इज नो बेटर पेन दॅन हार्ड वर्क. तर कठिन परिश्रम से बढ़कर कोई दोस्त नहीं होता है. वन डज नॉट रिमेन सैड आफ्टर डूइंग इट. जो भी प्रयत्न करेगा उसे निराश नहीं होना पड़ेगा. तर माझा सांगण्याचा अर्थ असा आहे, हिंदी, मराठी, इंग्रजीच्या माध्यमातून तुम्हाला या चार्टबद्दलची माहिती दिलेली आहे. ते याचा तुम्ही फायदा घ्यायला पाहिजे. 103 नंबरचा थॉट सांगितलेला आहे आणि आता 104 नंबरचा थॉट्स आहे, निसर्गावरतीच आहे. लुक डीप इन टू नेचर आणि यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग बेटर. याचा मी लांबलचक थोडासा ट्रान्सलेशन म्हणजे त्याचं भाषांतर दिलेलं आहे. तुम्ही आपापल्या विचाराप्रमाणे करू शकता. बाकीचे मात्र जसे तसेच आहेत, पण याचा थोडासा जास्त दिलेला आहे. तर त्याच्यातला जो पाल्ला आहे तो वेगळा करून टाकायचा आणि तुम्हाला जो महत्त्वाचा अर्थबोध आहे तो घ्यायचा आहे. लुक डीप इन टू नेचर अँड यू विल अंडरस्टँड एव्हरीथिंग बेटर. आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्याच्यावरती आमचा ट्युशन क्लास उभा आहे तो थॉट्स 105 नंबरचा जो थॉट्स आहे तो आहे सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. आमच्या पॅम्पलेटमध्ये पण हेडिंगमध्ये तोच लिहिलेला आहे आणि तेच आम्हाला करायचं आहे. जरी हा घरगुती एकदम छोटासा ट्युशन क्लास आहे, परंतु आज हजारो याचे सबस्क्रायबर आणि जवळपास इंस्टाग्रामवरती व्ह्यू, जो दृष्टिकोन लोकांचा आहे, जो एक रिस्पॉन्स मिळत आहे तो जवळपास आता 25-26 हजारापर्यंत गेलेला आहे आणि दर दिवशी 1000-2000 वाढणं सुरूच आहे. ज्या दिवशी लाखो करोडोपर्यंत जाईल त्या दिवशी आम्हाला काय नाही करता येईल. आमचा उद्देशच तो आहे, तुमच्याकडून घेतलेल्या गोष्टी किंवा तुमच्या दिलेला मान सन्मान आणि तुम्ही दिलेला धनसंपत्ती पैसा हा तुमच्यासाठीच वापरायचा आहे. याच्यामध्ये माझा तुझा असं काहीच नाही आहे. तर ह्या सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड परिपूर्ण हा अलर्ट आहे, परिपूर्ण हा सचेतन असणारा आणि परिपूर्ण हा प्रतिभा संपन्न असणारा असेल की नसेल हे समजदार व्यक्तीला कळेलच. परंतु मी मात्र प्रज्ञा विकसित कसं करायचं आहे स्वतःमध्ये अभ्यास घेत राहतो आणि अजूनही समोर घेत राहतो. कदाचित तुम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पाठवायच्या असतील तर पाठवू शकता. त्याचे विचार आम्ही करणार, निश्चितच करणार. तर अशा पद्धतीनं हा जो 105 विचारांचा मी जवळपास अर्ध्या घंट्यापर्यंत 15-20 मिनिटात करणार होतो, परंतु वेळ लागला. कारण की रावणासारखे मला काही 10 टोनं नाही आहेत आणि त्या रावणाला देखील 10 टोनं नव्हतेच. लक्षात ठेवायचं आहे. 10 प्रकारच्या विकृत्या अशा असणार, परंतु 10 टोनाचा राक्षस कधी राहत नाही. आणि राक्षस कोण असते? माणूसच असते. अज्ञानी आणि मूर्ख माणूस हा काय असणार? तर याला 10 टोनाचा रावण दिसणार. परंतु तेच आहे पेरियार, रामास्वामी पेरियार. त्यांनी जो सच्ची रामायण लिहिलेली आहे ते वाचून पाहून तुमच्या लक्षात येईल की बुद्धिमान माणूस कसं समीक्षा करतो आणि कसं लिहितो. ठीक आहे मित्रांनो, दॅट्स ऑल. इथं मी थांबतो आहे. बाकीच्या गोष्टी अजून समोर तुम्हाला मिळत राहतील, परंतु हे सुविचार किती महत्त्वाचे आहे त्या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. परिपूर्ण लक्ष द्या. जीवनभर तुम्हाला साथ देतील, संकटातून तुम्हाला अलर्ट करतील. यू शुड ऑलवेज रिमेन अलर्ट. लक्षात ठेवायचे आहे. दॅट्स ऑल. ठीक.